ओम गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ಓಕೆ, ಸೊ ಏತಾಸಾಂ ದೇವ ಅದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವ ಅನ್ನೋ ಅದು ಪ್ರಾಣಾತ್ಮ ಅಭಿಮಾನಿನೋ ವಿರುದ್ಧತೆ ಪಾಪ್ಮ ತದ್ವಾಕ್ಯಂ ಪಠಾಮಿ. ಇಂದ್ರಿಯ ವಿಷಯ ಸಂಸರ್ಗಾಸಂಗಜೋ ಹಿ ಪಾಪ್ಮ ಪ್ರಾಣಾತ್ಮಾಭಿಮಾನಿನೋ ವಿರುದ್ಧತೆ. ಪ್ರಾಣಾತ್ಮನಃ ಯಥಾ ಯಥಾ ಅಭಿಮಾನಂ ವರ್ಧತೆ. ಅಭಿಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಉಪಾಸನಂ. ಉಪಾಸನೇನ ಪ್ರಾಣೋಹಂ ಇತಿ ಅಭಿಮಾನಃ ತತ್ರ ಜಾಯೇತ. ಅಭಿಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಅಹಂ ಅಭಿಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಾಣಃ ಅಹಂ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭೋಹಂ ಇತಿ ನ ಭವತಿ, ಕಿಂತು ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಗುಣಾಃ ಆತ್ಮನಿ ಅಭಿಮನ್ಯಂತೆ. ಅಭಿಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಕೇವಲ ಅಹಂ ಅಹಂ ಹರಿಶ್ಚಂದ್ರೋಹಂ ಅಹಂ ಸತ್ಯವಂತೋಹಂ ಇತಿ ಕೇವಲ ಅಭಿಮಾನಂ ನ, ತದ್ಗುಣಃ ಆತ್ಮನಿ ಆವಿರ್ಭವೇತ್. ಸಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಗುಣಾಃ ಆತ್ಮನಿ ಯಥಾ ಆವಿರ್ಭವೇಯುಃ ತಥಾ ಕುರ್ಯಾತ್. ತದ್ಗುಣಾನಾಂ ಆವಿರ್ಭಾವ ಏವ ಅತ್ರ ಅಭಿಮಾನಃ. ಅಂದರೆ ಸಮಷ್ಟಿ ಗುಣಾಃ ಉತ್ತಮ ಗುಣಾಃ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣಾಃ ಭವಂತಿ. ಯಥಾ ನ್ಯೂನತಾ ಭಾವನಾ ಇನ್ಫೀರಿಯಾರಿಟಿ ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಭಯ ಇತಿ ಜೀವಸ್ಯ ಗುಣಾಃ. ನಿರ್ಭಯಃ ಧೈರ್ಯಂ ಇತ್ಯಾದಿಕೋ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣಾಃ ಸಮಷ್ಟಿ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಗುಣಾಃ. ಏವಂ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣಾಃ ಉತ್ತಮ ಗುಣಾಃ ಧೈರ್ಯ ಶುದ್ಧತಾ ಧೈರ್ಯ ಸಹನಶೀಲತಾ ಇತ್ಯಾದಿ ಉತ್ತಮ ಗುಣಾಃ ಯದಾ ಆವಿರ್ಭವಂತಿ ತತ್ ಪ್ರಾಣಗುಣಾಃ ಉಚ್ಯಂತೆ. ಪ್ರಾಣಗುಣಾನಾಂ ಅಭಿಮಾನಃ ಉಚ್ಯತೆ. ಅಂದರೆ ತೇ ಗುಣಾಃ ಆತ್ಮನಿ ಆವಿರ್ಭವೇಯುಃ. ಯಥಾ ಆವಿರ್ಭವಂತಿ ತಥಾ ಉಪಾಸನಂ ಕುರ್ಯಾತ್. ಯಥಾ ಅವತರಂತಿ ಆವಿರ್ಭವಂತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪ್ರಾಣಸ್ಯ ಗುಣಾಃ ಆತ್ಮನಿ ಅವತರಂತಿ ಅತ ಅಹಂ ಪ್ರಾಣಸ್ಯ ಗುಣೈಃ ತಾದಾತ್ಮ್ಯಂ ಕರೋಮಿ. ತೇನ ಹಿರಣ್ಯಗರ್ಭಸ್ಯ ಗುಣಾಃ ಮಯಿ ಅವತರಂತಿ. ಆವಾಹನಂ ಕರೋಮಿ. ಹೇಗೆ ಅವತರಂತಿ ಅಥವಾ ಆವಾಹನಂ ಕರೋಮಿ. ತೇ ಗುಣಾಃ ಮಯಿ ಆವಿರ್ಭವೇಯುಃ. ಏತದ್ ಅಭಿಮಾನಮುಚ್ಯತೆ. न तु केवलं प्राणोहम इत्युक्ते केचन अविवेकिनः अहमेव अवतारपुरुषः सि लौकिकजीवबुद्धिम् अल्पबुद्धिं कर्तृत्वभोक्तृत्वबुद्धिं वा अत्यक्त्वा, ಅಂದರೆ ಲೌಕಿಕ ಜೀವಬುದ್ಧಿಂ ಅತ್ಯಕ್ತ್ವಾ ಮರಣಶೀಲೋಹಂ ಜನ್ಮಶೀಲೋಹಂ ಇತಿ ಬುದ್ಧಿಂ ನ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಕೇವಲಮಹಂ ಈಶ್ವರಃ ಇತಿ ಅಭಿಮಾನಂ ಕುರ್ವಂತಿ. ತಥಾ ತತ್ತು ಮೋಹರೂಪಮೇವ, ತತ್ರ ವಿವೇಕೋ ನಾಸ್ತಿ. ಅತ್ರ ಅಭಿಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ತತು ವ್ಯಾಪಕಗುಣಾಃ, ತತ್ತತು ಉತ್ತಮಗುಣಾಃ ವ್ಯಾಪಕಗುಣಾಃ ಶುದ್ಧಗುಣಾಃ ಸಾತ್ವಿಕಗುಣಾಃ ಆತ್ಮನಿ ಅವತರೇಯುಃ. ತದೈವ ಅಭಿಮಾನಂ ಭವತಿ. ಅಭಿಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಕೇವಲಂ ಐ ಆಮ್ ಸೋ ಆ್ಯಂಡ್ ಸೋ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಏವಂ ಭವತಿ. ಪಶ್ಯ, ಕಶ್ಚನ ಪುರುಷಃ विवाहार्थं पृष्ठे सति कश्चन युवकः एवम् अहम् IPS पोलीस् आफीसर् अस्मि इति उक्त्वा विवाहाय सिद्धः. विवाहमण्डपे विवाहार्थं सर्वं सिद्धमभूत्. विवाहः एव पाणिग्रहणाय संसिद्धः सन्निहितः. तदा कश्चन पोलीस् आगतः. आगते सति किमिति इत्युक्ते अयं न IPS आफीसरु, अयं वञ्चकः, अयं लौकिकसामान्यजन एव इति तस्य निगृहीतवान् तं. किमिति पृष्टे, ओ अहं तु ऐ वाण्ट् टु बिकम् IPS आफीसर्, अहम् IPS अधिकारी भवितुम् इच्छामि इति मम इच्छा अस्ति. अत एव तस्यैव पुनः पुनः चिन्तनेन अभिमानो जायते. केवल तस्य चिन्तनेन अहम् अयमस्मि इति केवल चिन्तनेन न भवति. तत्तु गुणानाम् आविर्भावो अवतारणं भवेत्. तत् व्यापकगुणाः आत्मनि भवेयुः, न्यूनगुणाः नश्येयुः. तदैव अभिमानं भवति. अभिमानशब्दस्य अयमर्थः. ईश्वरगुणाः यदा आविर्भवन्ति अयम् ईश्वरसदृशः व्यापकवान् भवामि. व्यापकगुणः उत्तमः शुद्धः सात्विको भवामि. तथा धैर्यादि उत्तमगुणाः अपि भवन्ति. सहनशीलता अपि भवति. निर्भयत्वम् आयाति. निर्भयत्वं त्यागगुणम् उदारगुणं क्षमादिगुणाः
अमानित्वम् अदम्बित्वम् इत्यादयो ये गुणाः तत्र 13 अध्याये भगवद्गीतायाम् उक्तम्। अमानित्वम् अदम्बित्वं दाम्भिकता नास्ति, क्षान्तिः आर्जवं सत्य इत्यादयो परोपकारः धैर्येण एते सर्वे सात्विकगुणाः यथा यथा आविर्भवन्ति तथा तथा सगुणब्रह्मणः तादात्म्यं जायते, क्रमेण जायते। एवं प्राणात्माभिमानिनो यदा प्राणात्म अभिमानं करोति किं नश्यति तत्र विरुध्यते। किं विरुध्यते? पाप्मा विरुध्यते। पाप्मा इति का? विषयेन्द्रियसंयोगे या आसक्तिरस्ति स आसक्तिजनितः जनितं पापं। यदा आसक्तिर्नश्यति पापं नायाति। तत्र आसक्तिर्कस्य भवति? जीवस्य भवति। जीवभावः नश्यति, ईश्वरभावः आविर्भवति। तथा भवेत्। जीवस्य ये अल्पबुद्धेः जीवस्य ये अल्पगुणाः अधमगुणाः सन्ति ते अधमगुणाः विनश्यन्ति। उत्तमगुणाः सात्विकगुणाः उदारगुणाः आविर्भवन्ति। यदा तादृशगुणाः आविर्भवन्ति आत्मनि व्यापकबुद्धिः सात्विकबुद्धिः जायते। स अभिमानः, हिरण्यगर्भस्य अभिमानः, सगुणब्रह्मणः अभिमानः इत्युक्ते अयम्। तत् एकस्मिन् दिने नायाति, बहुदिनानि अपेक्षितानि, वर्षाणि अपेक्षितानि। इन्द्रियेषु अपि आकर्षणं वा आसक्तिर्वा नश्येत्, इन्द्रियनिग्रहोऽपि भवत्येव, भोगबुद्धिरपि नश्यति, ईर्ष्यादि अल्पगुणाः अपि नश्यन्ति। अहो मम तन्नास्ति एतन्नास्ति इति, अहो अल्पोऽहं, मम दुःखमस्ति, मम दारिद्र्यमस्ति, मम धनं नास्ति, मम वित्तं नास्ति, भोगं नास्ति इति चिन्ता न भवति, उदारबुद्धिर्जायते। एवम् उत्तमसात्विकगुणाः यदा जायन्ते तत् प्राणाभिमानिनो विरुध्यते। ओके, अनन्तरवाक्यं पठामि। वागादिविशेषात्माभिमानहेतुत्वात् स्वाभाविक अज्ञानहेतुत्वाच्च कस्य हेतुत्वात्? ओ प्राणस्य, पाप्मनः। सी अत्र पूर्ववाक्येन सम्बन्धो अस्ति। इंद्रियविषयसंसर्गासंगजो हि पाप्मा प्राणात्माभिमानिनो विरुध्यते। किं कारणं? किं विरुध्यते? पाप्मा। प्राणात्म अभिमानस्य प्राणोपासने यत् उपासना भावो जायते प्राणोहमिति, प्राणात्म अभिमानस्य को विरुध्यते? पापं विरुध्यते। पापं प्राणात्म अभिमाने अत्र पश्य, पापनाशो कथं भवति? यथा यथा मनुष्यः व्यापकहृदयो भवति, व्यापकशीलो भवति, इन्द्रियनिग्रहं जायते, स्वार्थबुद्धिर्नश्यति, अल्पबुद्धिर्नश्यति, उत्तमसात्विकगुणाः जायन्ते, तदा हिरण्यगर्भस्य समीपो भवति, शुद्धो भवति, दूर्नामो भवति। यो भोगपरायणं भवति यस्य, स अल्पबुद्धिर्भवति, भयं भवति, दुःखं भवति, स जीवभावं, स अशुद्धः, स पापी। अत्र पश्य, पापी पुण्यात्मा कथं भवति? पापी पुण्ययोर्भेदं पश्य। तत्र कारणमुच्यते। ऐ थिङ्क् इल्लि फुल् स्टाप् अनपेक्षितम्, अदु सेमिकोलन् भवेत्, एकने वाक्यं कण्टिन्यू भवति। इन्द्रियविषयसंसर्गासङ्गजो हि पाप्मा प्राणात्माभिमानिनो विरुध्यते। कारणं किं? वागादिविशेषात्माभिमानहेतुत्वात् पाप्मनः। पाप्मशब्द अनेन संयोजयेत्। हलो, अर्थवाग्ता ಇದೆ ಅದು ಪಾಯಿಂಟ್। ಓಕೆ, ಏಕೆಂದರೆ ಅದು ಹೇತುತ್ವಾತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತತ್ ಕಾರಣಂ ತತ್ ಕಾರಣೇನ ಜಾಯತೆ किं पाप्मा। वागादि विशेष अभिमान, वागादिषु यो यद् विशेषाभिमानं भवति तत् विशेष अभिमानेन पाप्मा जायते। हेतुत्वात् ಅಂದ್ರೆ विशेष अभिमानेन जायते इति। हेतु इत्युक्ते तेन जायते। ಅಂದರೆ वागादिषु, वागादि म्हणजे इन्द्रियेषु यो विशेष आत्माभिमानम् इत्युक्ते लौकिकानां यो आसक्तिरस्ति स एव। तो आसक्त्या जायते पाप्मा, किन्तु प्राणात्माभिमानेन नश्यति।
ಅಂದರೆ ಇಂದ್ರಿಯಾಭಿಮಾನೇನ ಪಾಪ್ಮಾ ಜಾಯತೆ, ಪ್ರಾಣಾಭಿಮಾನೇನ ಪಾಪ್ಮಾ ನಶ್ಯತಿ. ಸಿಂಪಲ್ ಥಿಂಗ್. ಸ್ವಾಭಾವಿಕ ಅಜ್ಞಾನ ಹೇತುತ್ವಾಚ್ಚ. ಪಾಪಂ ಕಥಂ ಭವತಿ? ಸ್ವಾಭಾವಿಕ ಅಜ್ಞಾನಜನ್ಯಂ ಪಾಪಂ. ಇನ್ನೊಂದು ಇಂದ್ರಿಯಾದಿಷು ಆಸಕ್ತಿ ನಿಮಿತ್ತಂ ಪಾಪಂ ಭವತಿ. ತತ್ ಪ್ರಾಣಾಭಿಮಾನೇನ ಅಂದರೆ ಈಶ್ವರಾಭಿಮಾನೇನ ಅಂದರೆ ಈಶ್ವರಗುಣ ಅತಯೇವ ಯೋ ಉಪಾಸಕಸ್ಯ ಯೋ ಈಶ್ವರೋಪಾಸಕೋ ಭವತಿ ತಸ್ಯ ಉತ್ತಮಗುಣಾಃ ಸಾತ್ವಿಕಗುಣಾಃ ವ್ಯಾಪಕಗುಣಾಃ ಜಾಯಂತೆ, ಇಂದ್ರಿಯನಿಗ್ರಹಃ ಮನೋನಿಗ್ರಹಃ ಜಾಯತೆ, ತೇನ ತಸ್ಯ ಪಾಪಂ ನಶ್ಯತಿ. ಅಧಮಗುಣಾಃ ಜೀವಗುಣಾಃ ಅಲ್ಪಗುಣಾಃ ನಶ್ಯಂತಿ. ಅಲ್ಪಗುಣಾಃ ನಶ್ಯೇಯುಃ ತದೈವ ತದುಪಾಸನಸ್ಯ ಫಲಂ. यदि कश्चन उपासनं करोति, जपं पारायणादिकं करोति चेत् तदा उपासनस्य फलं भवति वा उपासनं व्यर्थं जायते वा? उपासनं सम्यक् शास्त्रोक्तं विधिवत् करोति न वा? विधिवत् करोति चेत् तस्य फलम् अवश्यं जायते. नो चेत् उपासनं सम्यक् विधिवत् न करोति, तत्र उपासन अनुष्ठाने एव दोषो अस्ति. उपासन अनुष्ठाने दोषः अस्ति चेत् पापानि जायन्ते एव. पापानि न नश्यन्ति, उत्तमसात्विकगुणाः न यान्ति. अत्र विवेकानन्दादयः विवेकानन्दस्य अनुयायिनोपि भवन्ति. वी डोण्ट् वाण्ट् रिचुवल्स्. ते एते मन्यन्ते वी डोण्ट् वाण्ट् रिचुवल्स्. रिलिजन् इस् नाट् रिचुवल्, रिलिजन् इस् क्यारेक्टर् बिल्डिङ्ग्. मतमित्युक्ते शास्त्रोक्तजीवनमित्युक्ते शीलनिर्माणं, न तु केवलं कर्मणाम् आचरणम् इति मन्यन्ते. अस्मत् शास्त्रे कर्मणाम् आचरणं काम्यकर्मसु नित्यकर्मसु उपासनेषु सर्वत्र सदाचारः सद्गुणाः अवश्यम् अनिवार्य अंगभूताः भवन्ति. काम्यकर्मणां फलं सद्गुणवतः एव काम्यकर्माणि फलं ददति. काम्यकर्मणां फलं कदा जायते? यदा सद्गुणशीलो भवति तदैव काम्यकर्म फलदायकं भवति. नित्यकर्माण्यपि यदा सद्गुणशीलाः न भवन्ति, केवल नित्यं संध्यावन्दनादिकं करोति, तावन्मात्रेण पापं न नश्यति. धर्मसमेतं कर्माणि आचरेत्. अत एव कर्माणि धर्माः उभयं न पृथक् भवन्ति. See, these people, rituals are separate and character is separate. iti पृथक् कृत्वा मनुना न कृतः पृथक्. शीलमिति सद्गुणशीलौ कर्माणि च पृथक् पृथक् कृत्वा मनुना नोच्यते, कर्मकाण्डेन नोच्यते, उपनिषत्सु नोच्यते, भाष्ये नोच्यते, कुत्रचिदपि नोच्यते. सद्गुणशीलसमेतमेव कर्माणि आचरेयुः, नीतिसमेतमेव. सूत्रभाष्ये एकत्र उक्तं कर्म एंड धर्म सद्गुणशीलाः उभयमपि एकमेव, न तु पृथक् कर्तव्यं, पृथक् न कर्तव्यम् इति, पृथक् न मन्तव्यम्. अत एव अत्र पश्य पापं नश्यति इत्युक्ते स्वाभाविक दट् अंते बैड क्यारेक्टर् इस् ए लो क्यारेक्टर्. ಅಂದರೆ ದುಶ್ಶೀಲತಾ ಮೀನ್ಸ್ ಅಲ್ಪಬುದ್ಧಿ, ಅಧಮ ಬುದ್ಧಿರೇವ ದುಶ್ಶೀಲತಾ. ಲೋ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಅಲೋನ್ ಇಸ್ ಬ್ಯಾಡ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್. तदेव पापमुच्यते. पापिषु एव तादृशगुणं भवति. अत एव उत्तमगुणाः कत्र जायन्ते? सी, अत्र उपासनेन उत्तमगुणाः जायन्ते, अधमगुणाः नश्यन्ति. तथा उपासने भवति, नित्यकर्मणि अपि भवति, एंड देन काम्यकर्मसु अपि भवति. एते मन्यन्ते काम्यकर्माणि पापिनापि कर्तुं शक्यन्ते, अत्यंत दुष्टेन पापिनापि काम्यकर्माणि कर्तुं शक्यन्ते. अत्यंत पापात्मा दुष्टोपि पुण्यं दुष्टस्यापि पुण्यं जायते इति मन्यन्ते. न तथा. सर्वेषां कर्मणां मूलम् आचारः. आचारहीनं न पुनन्ति वेदाः इति श्लोकमुदाहृत्य सूत्रभाष्ये एकत्र उच्यते. आचारः कर्म च शब्दान्तरमेव, नामान्तरमेव हि सेस्. आचार मीन्स् गुड कांडक्ट, आचारशीलम् अंद्रे क्यारेक्टर् एंड कर्म बोथ आर नॉट सेपरेट, दे आर वन इति वदति. मनु अपि वदति आचारहीनं न पुनन्ति वेदाः इति वसिष्ठो वदति. वसिष्ठस्मृतौ तत् भाष्यकारेण उदाह्रियते. जस्ट समयो अभूत्, पित्रा वाक्यानि उक्त्वा समापयामि. मनु अपि अदेनुक्ता
ಯಮಾನ್ ಪತತ್ಯ ಕುರ್ವಾಣಃ ನಿಯಮಾನ್ ಕೇವಲಾನ್ ಭಜನ್. By external discipline alone, without internal character, you will fall, he says. Manu also talked about Shila Vishaye Manurapi Brute Vasishta Sarvasmrutikaraha Yatha Karmani Bruvanti Tathaiva Shila Sadgunanapi Vadanti. Smrutishu Shila Sadgunanam Varnanam Katham Tesi Sadgunaha Sampadayitavyaha Ekaika Gunasya Vistarena Varnanam Kathamasti Pasya. ಏಕೈಕ ಗುಣಸ್ಯ ಸ್ಮೃತಿಷು ಕಥಂ ಶೀಲಸದ್ಗುಣಾನಾಂ ವರ್ಣನಂ ಸಾಧನಂ ಕಥಂ ಸಂಪಾದಯಿತವ್ಯಂ ಏತತ್ ಸರ್ವಂ ವಿಸ್ತರೇಣ ವರ್ಣಿತಮಸ್ತಿ. ಆಲ್ ಸ್ಮೃತೀಸ್ ಟಾಕ್ ಆಫ್ ಶೀಲಸದ್ಗುಣಾಃ. ಇನ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ ಅವರ್ ಸ್ಮೃತೀಸ್ ಆರ್ ಎ ಮೈನ್ಸ್ ಆಫ್ ಶೀಲಸದ್ಗುಣ. ಶೀಲಸದ್ಗುಣಾನಾಂ ನಿಧಯಃ ಅಸ್ಮಾಕಂ ಸ್ಮೃತಯಃ. ಕಿಂತು ತೇ ಮನ್ಯಂತೆ ಸ್ಮೃತಿ ಮೀನ್ಸ್ ಓನ್ಲಿ ರಿಚುವಲ್ ಅಂಡ್ ದೇ ಡಿಸ್ಮಿಸ್. ವಿ ವಾಂಟ್ ಓನ್ಲಿ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್. ಇದೇನಪ್ಪ? When you dismiss our religion, this is what is happening. Hindus are ignoring, we don't, I am not religious, I am spiritual. ಹಿಂದೂಗಳಿಗೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿತ್ತು. ಕೇಳ್ತಾ ಇದೆಯಾ ಇದು ಮಾತು? ಐ ಆಮ್ ನಾಟ್ ರಿಲಿಜಿಯಸ್ ಅಂದರೆ ಅರ್ಥವೇನು? ವಿ ಡೋಂಟ್ ಫಾಲೋ ರಿಲಿಜನ್, ನೋ ವೇದ, ನೋ ಶಾಸ್ತ್ರ, ನೋ ಕರ್ಮ, ನೋ ಪೂಜಾ, ನೋ ನಿತ್ಯಕರ್ಮ, ನೋ ಸಂಧ್ಯಾವಂದನ, ಗಂಗಾ ಸ್ನಾನ, ಆಲ್ ದಟ್ ಈಸ್ ನಥಿಂಗ್. ಮಂದಿರ ದರ್ಶನ ನಥಿಂಗ್. ವಿ ಓನ್ಲಿ ವಾಂಟ್ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ಆ್ಯಂಡ್ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್. ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಈಸ್ ಬ್ರಹ್ಮ. ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಈಸ್ ಬ್ರಹ್ಮ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ಭೋಗಪರಾಯಣರಾಗು, ಮೋಸ ಮಾಡು, ಸ್ಟಿಲ್ ಬ್ರಹ್ಮ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾ ಇರು. ದಿಸ್ ಇಸ್ ವಾಟ್ ಐತೆ. ಅತ್ರ ಪಶ್ಯ. ಓಕೆ, ವಾಕ್ಯಂ ಪಠಿತ್ವ ಸಮಾಪಯಾಮಿ. ವಾಗಾದಿ ವಿಶೇಷ ಆತ್ಮಾಭಿಮಾನ ಹೇತುತ್ವಾತ್ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಅಜ್ಞಾನ ಹೇತುತ್ವಾತ್ ಚ ಪಾಪ್ಮನಃ. ಪಾಪ್ಮ ತಥಾ ಭವತಿ ತಸ್ಯ ಪಾಪ್ಮನಃ ವಿರುದ್ಧಂ ಪ್ರಾಣಾಭಿಮಾನೋ ಭವತಿ. ಅಂದರೆ ಪ್ರಾಣಾಭಿಮಾನಂ ಅಸ್ಯ ವಿರೋಧೋ ಭವತಿ. ಶಾಸ್ತ್ರಜನಿತಸ್ಯ ಹಿ ಪ್ರಾಣಾತ್ಮಾಭಿಮಾನಃ ಸಿ. ಪ್ರಾಣಾತ್ಮಾಭಿಮಾನಃ ಶಾಸ್ತ್ರಜನಿತಃ. ಶಾಸ್ತ್ರಜನಿತ ಆಗ್ತೇ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಉಪಾಸನೇನ ಜಾತಃ. ತಸ್ಮಾತ್ ಏವಂ ವಿಧಃ ಪಾಪ್ಮ ದೂರಂ ಭವತಿ ಇತಿ ಯುಕ್ತಂ. ಅತಏವ ಉಪಾಸನೇನ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಕರ್ಮಣಾಂ ಆಚರಣೇನ ಶಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಉಪಾಸನಸ್ಯ ಆಚರಣೇನ ಲೌಕಿಕ ಸ್ವಾಭಾವಿಕ ಪಾಪಂ ನಶ್ಯತಿ ಇತಿ ವಿರೋಧಾತ್ ತದೇತತ್ ಪ್ರದರ್ಶಯತಿ ಇತಿ ಆಗಾಮಿ ವಾಕ್ಯೆ. ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ. ಆಯಿತಾ? ಓಂ ಆಯಿತು. ಇದು